नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याला सकाळ सकाळ सगळेजण पूजा करतात। तसं आमची ही पूजा चालली आहे। देवपूजा सगळं आटपून नंतर नैवेद्य दाखवायचा आहे देवाला, म्हणून मग सगळी घाई चालली आहे। सगळ्यांचं तसंच असतं, ज्या दिवशी आपले सण असतात त्या दिवशी सगळ्यांची गडबड असते बघा। आज शाळेला सुट्टी, तर अर्ण पण घरी आहे। त्याची जिद्द होती की मी पूजा करणार, म्हणून म्हटलं चल ठीक आहे तू पूजा करून घे। मग त्यानेही पूजा केली, अर्धी पूजा मी केली, असं करून दोघांनी पूर्ण पूजा आटपून घेतली। येतानाच तोरण घेऊन आली होती। आज काय तोरण भरपूरच महागच होती, कारण त्यांचा पण आजचा एक दिवस असतो की त्यांनाही आजच्या दिवशी थोडं म्हणजे कमाईचे दिवस असतात। तर ठीक आहे चालून घेतं, आपल्याला पण एकाच दिवशी लावायचे असतात। तर तोरण पण लावून घेते, पण हाईट काय पोचे ना बस। खुर्ची देणार ना। तोरण लावून झालेलं आहे आणि आता जेवणाला सुरुवात करायची आहे, कारण ज्या दिवशी आपले सण असतात त्या दिवशी जेवणाला भरपूरच उशीर होऊन जातो बघा। तर काल मी आमच्या झाडाच्या वेली तोडल्या होत्या आणि म्हटलं चला लावून टाकूया आपल्या किचनमध्ये, म्हणून मग थोडंसं क्लिप आणले आणि त्यालाच मग बॉटलला धागा लावला आणि मग इथे अडकवून घेतले आहे। खूप छान दिसतात अडकवल्यानंतर। आज मी जेवणामध्ये ना गोड पदार्थ बनवणार आहे। करंजा म्हणजे जे गुजिया असतात त्या बनवणार आहे, कारण आज पुरणपोळी नाही बनवणार आहे। होळीलाच पुरणपोळ्या खाल्ल्या, त्याच्यामुळे आता कंटाळा आला खायचा, त्याच्यामुळे आज गुजिया खायचं मन झालं होतं, म्हणून म्हटलं चला देवाच्या निमित्ताने आपल्याला पण खायला मिळतं। तर मग गुजियासाठी मी मैदा हे केला आहे, मळून घेतला नॉर्मल तूप टाकून, आणि इकडे खोबरं आहे ते खोबरं मिक्सरला लावते, कारण नारळ मी गावावरून आणले होते ना, तर ते फोडतानाच ते वाटीतूनच पूर्ण निघाले होते, त्याच्यामुळे मग न किसता मी मिक्सरला लावते आता। गुजियामध्ये मावा लागतो आणि मला काय मावा भेटला नाही। खूप दुकानं फिरली, म्हणजे जे आपली दुधाची दुकानं असतात, जे डेअरी असतात त्याच्यामध्ये गेली, पण मला कुठेच मावा भेटला नाही। त्याच्यामुळे मग काय करायचं, तर मग दूध पावडरची पॅकेट घेऊन आले आणि तेच मग दुधामध्ये मिक्स करून थोडंसं म्हणजे माव्यासारखं त्याचंच बनवलं, पण काय मावा बनला नाही व्यवस्थित, तरी पण चला म्हटलं बनवून घेऊया। तर आज डाल पालक खायचं मन झालं होतं आणि मग पालक पण घेऊन आली होती येताना, फ्रेश एकदम पालक होता। तर दाल पालक बनवूया, आणि दाल पालक खरोखर छान असते आणि पौष्टिकही असते। कधीतरी करून बघा, दाल पालक खूप छान असते आणि मुलांना दिलात तर खूपच उत्तम, कारण असंच मुलं पालक खात नसल्यामुळे जर तुम्ही दाल पालक बनवून दिलात ना तर खूप छान आहे। खोबरं मिक्सरला लावून घेतलं होतं आणि आता मग तूप टाकलं आहे तव्यामध्ये, आणि तुपामध्ये मग खोबरं भाजून घेते। भाजून म्हणजे असं भाजून घ्यायचं नाही आहे, नॉर्मल गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे। तर साखर, वेलची पावडर टाकून त्याला गरम करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्येच मी जे मिल्क पावडरचं दूध बनवलं होतं ना ते टाकून घेतलं आहे, कारण मावा नसल्यामुळे मग हेच ऑप्शनमध्ये होतं माझ्याकडे, मग तेच करून टाकलं। पण खरोखर गुजिया चांगल्या झाल्या हां। इकडे बघा काय चाललं आहे ते, पण एवढाच जर अभ्यास करायचा म्हटला तर इकडे मन एवढं गुंतणार नाही, तेवढं ह्याच्यामध्ये मन गुंतून पूर्ण काय चाललं आहे ते माहिती नाही। पण पाठीमागून आवाज दिला तरी पण आवाज येत नाही आहे, एवढं मन त्या क्लेमध्ये गुंतलेलं आहे। तर भाजीसाठी मी पनीर आणलं आहे, पनीरची भाजी बनणार आहे, पण मी पनीर फक्त फ्राय करणार आहे आणि देवासाठी भोपळ्याची भाजी बनवणार आहे।
तर नॉर्मल आपली भोपळ्याची भाजी असते ती. तर हे मी मॅरिनेटसाठी घेतलं आहे. पनीर मॅरिनेट करून फक्त मी बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी दही घेतलं आहे, तिखट मीठ मसाला आणि जे धनिया पावडर वगैरे असते आपली ती लावून त्याला मॅरिनेट करून फक्त तव्यावर ते टाकणार आहे. खूप छान लागतं हां. इकडे मी गुजियासाठी साखरेचा पाक करून घेते आहे. थोडासाच बनवते, जास्त काही गुजिया बनवणार नाही आहे. त्याच्यामुळे 2-3 चमचे साखर घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी उकळून आपण जसं गुलाबजामुनला जो पाक करतो ना तसाच पाक इकडे करायचा आहे. तर इकडे हट्टाने अर्णव पण बसला आहे गुजिया करण्यासाठी. आता काय आकाराचं खरं नाही, त्याला त्याच्यात मलाच करायचे. मला ठीक आहे कर. मला फाडून टाकलीस ना. अरे वा, अरे चांगली बनवतोय. दाब हा, दाबून भरले तर मग फुटली ना. काय काय तोंड दाखव. इकडे तळून घेते आहे, तेल गरम झाले आहे. पण आकार जर तुम्ही बघत तर हसा नका प्लीज, कारण आकार आहेत अर्णवचे, त्याच्यामुळे वाकडे तुकडे सगळे झालेले आहेत. गुजियाला ना मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. मंद आचेवरती शेकल्या ना तर कुरकुरीत होतात आणि छान लागतात. आणि त्याच्यानंतर लगेचच साखरेच्या पाण्यात टाकायच्या. साखरेच्या पाण्यातून नलटून पलटून घ्यायच्या आणि लगेचच काढायच्या. जेवणामध्ये आहे भात, डाळ, पुऱ्या, पनीर फ्राय आणि भोपळ्याची भाजी आणि भुजिया. संध्याकाळी आलो डेंटिस्टकडे, कारण माझा दात भरपूर दुखत होता. खूप दिवस झाले जायचं पण काय टाईम मिळाला नाही. आणि तर आज आलो आहे. तर जेवलो वगैरे आणि नंतर बाल्कनीमध्ये बसलो. बाल्कनीमध्ये खूप छान हवा येत होती, कारण आज माहिती नाही कुठे पाऊस पडला वाटतं. आमच्या इथे पण थोडासा थेंब गळला, पण हवा भरपूर सुटलेली. तर आता थोडंसं बाल्कनीची मजा घेतो आणि नंतर झोपणार. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.